नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता मल्लिका ही आता स्वानंदीच्या कपाटातील आता तिजोरीची चावी आता घेऊन आता तिजोरी उघडत असते. पण त्याच वेळेस आता पाठीमागून स्वानंदी तिथे येते. स्वानंदी आता मल्लिकाकडे बघते आणि स्वानंदीला धक्का बसतो. मल्लिका आता तिजोरीची चावी उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिला अपयश येतं. तर त्याच वेळेस मल्लिका म्हणते की का नाही उघडत ही, तर लगेच आता स्वानंदी म्हणते की नाही उघडणार. आणि ते ऐकताच आता इकडे बसलेला असतो तो मल्लिकाला सगळ्यात मोठा धक्का. मल्लिका आता पाठीमागे स्वानंदीकडे बघते. तेव्हा आता हसत स्वानंदी पुढे येत म्हणते की काय चाललंय काकू तुम्ही, आणि काय शोधताय, आणि ती कपाटात असं काय करताय तुम्ही. तर मल्लिका म्हणते की अगं मी ना लॉन्ड्रीचे कपडे बघत होते. तेवढ्यात आता बोट दाखवत स्वानंदी म्हणते की लॉन्ड्रीचे कपडे इथे असतात, ह्या बॅगमध्ये सगळेजण तिथेच ठेवतात. तर आता मल्लिका म्हणते की अगं बाई हो, माझ्या ना लक्षातच आलं नाही, आणि मला ना ते कपडे दिसलेच नाही. मी सरळ का आले आणि कपाटात बघायला लागली. तेवढ्यात अंशुमन आणि सुश तिथे येतात. तर आता सुस्मिता म्हणते की अगं ताई चल ना गं, रील बनवायचं आहे ना. तर तेवढ्यात सुस्मिताकडे बघत स्वानंदी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही दोघंसुद्धा यामध्ये सामील होतात आणि मला तिकडे हे सगळं करण्यासाठी थांबवत होता काय. तर आता इकडे सुस्मिता म्हणते की जाऊ दे, तुला ना नाही करायचं ना नको करू, मी एकटी करते. आणि सुस्मिता जाते, तर अंशुमनही तेथून निघून जातो. तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की मी सुद्धा जाते. आणि मल्लिका जाऊ लागता स्वानंदी मल्लिकाला थांबवत म्हणते की काकू, आणि स्वानंदी म्हणते की काकू, या घरात आल्यापासून तुमच्यापेक्षा एक पाऊल मला ना पुढे राहावं लागतं. आणि स्वानंदी म्हणते की इतक्या सहजासहजी मी तुम्हाला हात मारू देणार नाही, आणि तुम्हाला तिथपर्यंत पोचूही देणार नाही. आणि मल्लिका म्हणते की असं काय करते, मी लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आले होते. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की असू द्या, पण हेही लक्षात असू द्या की आता ना मी तुम्हाला हे सगळं करताना बघितलं आहे. आणि इकडे आता सुस्मिता बेडरूममध्ये येते. तेवढे आता सुस्मिता म्हणते की बरं झालं मी तेथून आले नाही, तर ना मला ना उगाच ताईने काहीतरी ऐकवलं असतं. अंशुमन म्हणतो की तुझ्या ताईला मध्ये मध्ये यायची सवयच आहे का गं. तर आता स्वानंदी अंशुमनला आता शांत राहायला बोलते. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की तुम्हाला तिथे काय शोपीस म्हणून ठेवलं होतं का. सुस्मिता म्हणते नाही, नजर ठेवायला. तर मग मल्लिका म्हणते की तुमची तीक्ष्ण नजर कुठं गेली होती. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की ती जी डुप्लिकेट चावी होती ना, तिनं तिजोरीचं लॉक उघडतच नव्हतं, कारण स्वानंदीने त्या तिजोरीचं लॉकच बदललं आहे. आणि आपला पुढचा विचार करते ती, आणि फारच स्मार्ट झाली आहे ती. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो की मामा, माझ्या पैशाचं काय, त्या माणसांचा ना मला सारखा फोन येतोय. तेवढ्यात अंशुमनचा फोन वाजतो. आणि मल्लिका म्हणते की उचल तो फोन, नाही तर उगाचच ना ते माणसे पुन्हा घरी येतील. तेवढ्यात इकडे आता फोन उचलतच अंशुमन म्हणतो, हा जाधव, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मला माहिती आहे, मी तुमचे पैसे देतो म्हणजे देतो. आणि अंशुमन फोन ठेवतो. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो की सुश आपल्याला पैसे देईल तिच्या बाबांकडून आणून. तर सुस्मिता म्हणते की नाही, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की तुला रिसेप्शनमध्ये जेवढे दागिने मिळाले होते ना, ते सगळे दागिने मला दे. आणि सुस्मिता म्हणते की ते सगळे दागिने लॉकरमध्येच आहे. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो की काहीही कर मम्मा, पण मला पैसे दे. तर आता मल्लिका म्हणते शांत राहा आणि मला विचार करायला थोडा वेळ दे. आणि इकडे आता आजीने प्रेमाने स्वानंदीला तिने बनवलेला शिरा दिलेला असतो. आणि तो शिरा खाता स्वानंदी म्हणते की आजी, मी असा शिरा ना कधीच खाल्लेला नाही आहे, तुम्ही त्याची पद्धतच बदलवली. आणि स्वानंदी म्हणते की तू सुद्धा शिरा खा, आणि पिंट्याला सुद्धा शिरा खायला दे बरं का. आणि स्वानंदी म्हणते की राजवाड्यांना तुमच्या हातचा शिरा आवडणारच आहे आजी, मला सांगायची काही गरजच नाही. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की आजी, आता मी निघते, आधी राजवाड्यांचा डब्बा देते, शिरा खाऊन झाल्यानंतर मी निघते. आणि प्रेमाने आजीचा किस घेऊन आता स्वानंदी तिथून निघून जाते. आणि आता आजी म्हणते की पोरांची पोटं भरली आणि माझं आता मन भरलं, आता ना मी देवाकडे जाते. पण मल्लिका त्याच वेळेस आता सगळं ते बोलणं ऐकते. आणि आता मल्लिका ते बोलणं ऐकताच इकडे आता आजी ही स्टाफला बोलावते. आणि आजी तिला म्हणते की माझ्या ना मैत्रिणीकडे जाऊन येते मी. आणि लगेच आता स्टाफ म्हणते की ठीक आहे. आणि तेवढ्यात आता अंशुमन तिथे येतो आणि म्हणतो की आता काय करायचं तूच सांग मम्मा, इथे काय लपून ऐकतेस. तर मल्लिका म्हणते की आता मी तुला सांगते काय करायचं ते. आणि इकडे
इकडे आता मल्लिका विचार करू लागते आणि इकडे आता समर ऑफिसमध्ये असताना स्वानंदी तिथे येते आणि म्हणते की येऊ का राजवाडी. स्वानंदीला बघताच आता समर म्हणतो हे काय स्वानंदी मॅडम तुम्ही इकडे. तर आता स्वानंदी म्हणते की तुमच्यासाठी डबा घेऊन आली तुमच्या सेवेसाठी. समर म्हणतो की तुम्ही हे काम नाही करायचं स्वानंदी मॅडम, ड्रायव्हरकडे डबा द्यायचा ना. तर स्वानंदी म्हणते की अहो माझ्याकडे वेळ होता. आणि स्वानंदी म्हणते की त्या डब्याच्या निमित्ताने ना मी एकदा नवऱ्याला बघते. तर समर खुशी होतो आणि स्वानंदी म्हणते की अच्छा मी आता जाते आणि ड्रायव्हरला सांगते की तुम्ही डबा जा घेऊन. तर आता स्वानंदीचा हात धरत समर म्हणतो असं काय करता स्वानंदी मॅडम, या जरा बसा. आणि लगेच आता समर आणि स्वानंदी खाली बसतात. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की खरं तर मी डबा आणण्याचं प्रमुख कारण म्हणजे आजीने तुमच्यासाठी शिरा बनवला. तर समर खुश होतो. आणि इकडे प्रेमाने समर आता स्वानंदीला म्हणतो की आता तुम्हीसुद्धा शिरा खायचा माझ्यासोबत. स्वानंदी म्हणते की मी पोटभर शिरा खाल्लाय, तुमच्यासाठी मी घेऊन आले. तर समर म्हणतो वा वा. आणि त्यानंतर इकडे आता आजी ही देवळात जाते. आजी देवळात गेल्यानंतर इकडे आता मल्लिका आणि अंशुमनने केलेला असतो तो सगळ्यात मोठा प्लान. आणि मल्लिका आणि अंशुमनने आता आजीला किडनॅप करण्याचा प्लान करून 2 बायका आता आजीच्या तिकडे पाठवलेल्या असतात. आणि आजी आता बाहेर निघताच आता आजी ही मोबाईलवर फोन लावू लागते. तर तेवढ्यात त्या 2 बायका तोंडाला पदर धरून तिथे येतात आणि म्हणतात की आजी अहो तुम्हाला कुठे सोडायचं का, चला आम्ही तुम्हाला सोडतो. तर लगेच आता आजी म्हणते की हो हो मला ना थोडंसं पुढं जाऊ द्या. आता मल्लिका आणि अंशुमन त्यांच्या गाडीमधून ती सगळी मजा बघत असतात. आणि एवढ्यात आता त्या 2 बायका आजींना धरून पुढे आणतात. तेवढ्यात आता त्या 2 बायका बळजबरीने 2 गुंडांसोबत आजीच्या तोंडाला आता औषध मारून रुमाल लावतात आणि आजी बेशुद्ध होताच आता आजीला गाडीत घालतात. मल्लिका अंशुमन ती सगळी मजा बघतात आणि बेशुद्ध करून आजीला मल्लिकाने किडनॅप केलेलं असतं. इकडे आता समरने ऑफिसमध्ये स्वानंदीने आणलेल्या शिऱ्यावरती जो आजीने बनवलेला असतो त्याच्यावरती मस्तपैकी ताव मारलेला असतो. आणि एवढ्यात आता स्वानंदी ही आता आजीला फोन लावू लागते. समर म्हणतो की काय हो. तर आता स्वानंदी म्हणते की अहो आजी देवळात जाणार होत्या आणि थांबा मीच फोन लावून बघते. आणि एवढ्यात आता आजीचा फोन डिस्चार्ज झाल्याला स्वानंदीला कळतो आणि स्वानंदी घरी स्टाफला फोन लावते आणि म्हणते की आजी आल्या का. स्टाफ म्हणते की नाही आल्या. स्वानंदी म्हणते की आल्या की मला लगेच कळव. आणि स्वानंदी समरला म्हणते की आजी अजून घरी पोहोचल्या नाही, 1 तासाभरात त्या पोचतात. पण आज असं कसं झालं. समर म्हणतो ट्रॅफिक लागलं असेल. आणि समर म्हणतो की नाहीतर ना एखाद्या आजीची आवडीची आजी फिल्म बघायला गेली असेल. इकडे आता मल्लिका आणि आजीला एका अंधाऱ्या रूममध्ये आणलेलं असतं आणि तिथे आणताक्षणी इकडे आता मल्लिका त्या गुंडाला म्हणते की काही जरी झालं तरी ती म्हातारी शुद्धीवर आली नाही पाहिजे. तेव्हा आता असे बोलता क्षणी तो गुंड म्हणतो की आणि शुद्धीवर आली तर. तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की हे बघा शुद्धीवर आली तर तिला पुन्हा बेशुद्ध करा. आणि मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी दरवाजा उघडायचा नाही. आणि अंशुमन मल्लिका दोघेही आता पुढच्या कामासाठी निघून जातात. आणि इकडे आता समर स्वानंदी बसलेले असताना इकडे आता समरचा फोन वाजू लागतो. समर तो फोन कट करतो. स्वानंदी म्हणते कुणाचा फोन आहे. तर आता समर म्हणतो काही नाही हो अननोन नंबर आहे. आणि इकडे आता फोन कट करताच इकडे आता अंशुमन म्हणतो की दादाने फोन कट केला, दादाला काय आजीची पर्वा नाही आहे का. मल्लिका म्हणते अरे अननोन नंबर असेल म्हणून त्याने कट केला असेल, परत फोन लाव. आणि पुन्हा आता अंशुमन हा समरला कॉल लावतो. पुन्हा आता समरचा फोन वाजतो. समर म्हणतो की हे बघा परत त्या नंबरवरून कॉल आला. समर कट करू लागतो. तर स्वानंदी म्हणते हे बघा स्पॅम नसणार आहे, परत त्या नंबरवरून फोन आला ना. आणि आता वेगळा आवाज काढत इकडे आता अंशुमन म्हणतो समर राजवाडे का. तर समर म्हणतो हो. तर आता वेगळ्या आवाजात अंशुमन म्हणतो की तुझ्या आजीला आम्ही ताब्यात घेतला आणि आम्ही तिला किडनॅप केलं आहे. तर समर म्हणतो व्हॉट नॉनसेन्स. आणि पुन्हा आता समर फोन कट करू लागतो. तर स्वानंदी म्हणते थांबा फोन स्पीकरवर टाका. आणि स्वानंदी खुणवते. तर स्पीकरवर आता आजी ताब्यात असल्याचे स्वानंदीला कळताच आणि समरला कळताच आता दोघांनाही धक्का बसतो. आणि लगेच आता ततमम करत समर म्हणतो काय. तर अंशुमन म्हणतो आता आला का रस्त्यावरती लाईनीत. आणि अंशुमन म्हणतो की 25 लाख रुपये तयार ठेवा आणि मी तुला सांगतो कुठे पैसे आणायचे ते. आणि जर पोलिसांकडे गेला तर आजी खल्लास असेल. आता अंशुमन हा आता पटकन आता समरला बोलतो. तर आता इकडे मोठा धक्का समरला बसलेला असतो. आणि अंशुमनने आजीच्या वतीने आता 25 लाख रुपयाची मागणी केलेली असते. आणि आता इकडे समर घाबरतो. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की आपण पोलिसांकडे जाऊया. तर समर म्हणतो नको त्यांनी जर आजीला काही केलं तर. पटकन आता समर आनंदला हाक मारतो. आणि आनंदला हाक मारता क्षणी इकडे आता समर म्हणतो आनंद अरे आजीला किडनॅप केलं. तर आनंद म्हणतो काय. आनंद म्हणतो चल पोलिसांकडे जाऊया. तर समर म्हणतो नको त्यांनी आजीला काही केलं तर.
आणि समर म्हणतो काहीही कर आणि 25 लाख रुपये तयार ठेव आणि आजीला सोडवायचे, जा जा लवकर आनंद. आणि समर आता जाम घाबरलेला असतो. स्वानंदी समरला समजावते आणि पाणी देत म्हणते की हे बघा, आपल्याला आजीला घरी आणायचं ना, त्यासाठी तुम्ही अगोदर शांत व्हा. आणि स्वानंदी आता समरला शांत राहायला बोलते. आणि आता मालिकेमध्ये आलेला असतो तो मोठा ट्विस्ट प्रेक्षकांनो. तर आता स्वानंदी आणि त्यानंतर आता इकडे स्वानंदीने आता मोठी भन्नाट आयडिया केलेली असते. आणि इकडे आता आजीचा मोबाईल चालू होताच आता स्वानंदीने इन्स्पेक्टरला बोलवून आता आजीच्या मोबाईलचे लोकेशन आता कॅच केलेले असते. आणि इकडे आता आनंद हा 25 लाख रुपयाची बॅग घेऊन आता जाऊ लागताच इकडे आता स्वानंदी इन्स्पेक्टरसोबत त्या लोकेशनवर पोहोचते. आणि त्या गुंडांना आता इन्स्पेक्टर बंदुकीचा धाक दाखवून स्वानंदी इकडे आता पटकन आजीला सोडवते. आणि तिकडे आता 25 लाख रुपये घेऊन आता आनंद तो द्यायला इकडे येऊ लागता क्षणी इकडे स्वानंदी ही आनंदला फोन करून आजी सोडल्याचे सांगताच आता आनंद पटकन ते पैसे घेऊन तसाच माघारी येतो. आणि इकडे स्वानंदी ज्या वेळेस आता इकडे आजीला घेऊन राजवाड्यांच्या घरी येते आणि जेव्हा आता समर आजीला बघतो त्या क्षणी आता पळतच येऊन समरने आजीला मिठी मारलेली असते आणि दाखवलेले असते ते आजीवरचे प्रेम. आजी येता क्षणी समरचा जीव आता भांड्यामध्ये पडलेला असतो आणि समरला आता हायसे वाटलेले असते. तर आता इकडे आजीला स्वानंदीने सुखरूप घरी आणून आता 25 लाख रुपये वाचवलेले असतात आणि मल्लिका अंशुमनचा डाव उधळून लावलेला असतो. आता त्यानंतर आता हे कट कारस्थान करणारा दुसरा तिसरा कोणी नसून घरचाच भेदी मल्लिका असल्याचे स्वानंदी कशी समोर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.